नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटेड बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये मी प्रियंका आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महा-टी-ई-टी एक्झामिनेशन 21 जून 2026ला आपली महा-टी-ई-टी परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजेच बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याला खूप महत्त्व आहे. यावर आधारित 30 प्रश्न आपल्याला येणाऱ्या 30 मार्कांसाठी प्रश्न आपल्याला पर्टिक्युलर परीक्षेमध्ये दिसून येईल. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये सी-डी-पी रिलेटेड संपूर्ण जी संकल्पना आहे ते आपण क्लिअर करूया एम-सी-क्यूजच्या माध्यमातून. हे पर्टिक्युलर एम-सी-क्यूज आपल्या परीक्षेच्या प्रिपरेशनला आणखीनच समोर नेणारे ठरणार आहे. आणि लक्षात घ्या, परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते आणि त्यामुळे एम-सी-क्यू थ्रू आपण संपूर्ण सी-डी-पीच्या ज्या संकल्पना आहेत ते समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर मित्रांनो शेवटपर्यंत नक्कीच बघा. सोबतच महा-टी-ई-टी 2026ला टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स देखील अवेलेबल आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोनही पेपरचं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली लाईव्ह सेशन मिळेल. लाईव्ह सेशन पाहिजे तितकदा तुम्ही रेकॉर्डेड मध्ये पण पाहू शकता. फुल सिलेबस आधारित नोट्स आहे, जेणेकरून कुठलंही रेफरन्स बुक वापरण्याची इथे आवश्यकता नाही. या कंप्लीट नोट्सच्या माध्यमातून आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करू शकता. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे, फुल सिलेबस एम-सी-क्यूज आहे आणि आपल्याला महा-टी-ई-टी रिलेटेड गायडन्स सुद्धा मिळेल. नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत 1 एप्रिल पासून. सो याला जॉईन करण्याची फीस आहे 3000 रुपये. हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा. सुरू करूया. घनिष्ठ मैत्रींची प्रवृत्ती कोणत्या अवस्थेत आढळतं? ए. पोगांडा अवस्था, बी. लहानपण, सी. बाल्यावस्था की डी यापैकी काहीही नाही. तर घनिष्ठ मैत्रीची प्रवृत्ती पोगंड अवस्थेमध्ये आपल्याला जास्त दिसून येतं, कारण हा असा टाइम पिरियड आहे ज्यामध्ये आपण प्रौढत्वाकडे जात असतो. त्यामुळे एक घनिष्ठता निर्माण इथे होताना दिसून येतं. समोरचा प्रश्न आहे पिगटच्या मते प्याजेंच्या मते कोणत्या टप्प्यांवर मूल त्यांच्या वातावरणातील वस्तू ओळखण्यासाठी आणि भेदभाव करण्यास सुरुवात करीत असतो? आता बघा, जीन पियाजे यांचा आपण संपूर्ण थेरिकल पार्ट बघतो, ज्यामध्ये आपण ऑप्शन ए बघा, ठोस कार्यात्मक स्थिती, बी आहे फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, सी आहे सेन्सरी मोटर स्टेज की डी प्री ऑपरेटिव्ह स्टेज. याचं योग्य उत्तर आहे की पर्टिक्युलर पियाजेंच्या संज्ञात्मक डेव्हलपमेंटचं जे थेरी आहे त्यानुसार प्री ऑपरेटिव्ह टप्पा असा आहे, ज्यामध्ये जे बाळ आहे, मूल जे आहे ते पर्टिक्युलर वस्तू ओळखतो आणि त्यामध्ये भेदभाव करायला सुरुवात करतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक डी दिसून येते. सो बालकांच्या विकासाच्या कोणता असा टप्पा आहे ज्यामध्ये बालकांवर सगळ्यात जास्त आपल्याला ध्यान द्यावं लागतं, लक्ष द्यावं लागतं? आता लक्षात घ्या, काय असतं, बालकांच्या विकासाच्या विविध अवस्था आहे. तर या ज्या अवस्था आहेत त्यामध्ये आपण जन्मपूर्व म्हणजे बाळाचा जन्म होण्यापूर्वी ज्या अवस्था आहे, जसं जनन अवस्था असू द्या, जन्म ते 2 आठवडे असतं, गर्भावस्था 2 ते 10 आठवडे असतं, भ्रूणावस्था असतं 10 आठवडे ते जन्मापर्यंत, देन अर्भका अवस्था असतं जन्मानंतर 1 महिने. यानंतर जन्मोत्तर अवस्थांचा आपण अभ्यास करतो, ठीक आहे. आणि जन्मोत्तर अवस्थांमध्ये सर्वप्रथम शेषवा अवस्था. शेषवा अवस्था काय असतं, जन्मापासून तर 5 वर्षापर्यंतचा जो टाइम पिरियड आहे तो म्हणजे शेषवा अवस्था. देन किशोर अवस्था आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला बाल्य अवस्था आपण म्हणतो. हे 6 वर्षापासून तर 12 वर्षापर्यंत असतं. देन प्रौढ अवस्था 40 ते 60च्या दरम्यान आणि वृद्ध अवस्था आणि बाल्य अवस्था देखील आपल्याला पाहायला मिळतं. सो याचं प्रश्न सरळ विचारलेला आहे, सगळ्यात जास्त लक्ष कधी द्यावं लागेल, तर बाल्य अवस्थेमध्ये आपल्याला बाळावर जास्त लक्ष द्यावं लागतं, कारण हा बौद्धिक विकासाचा काळ असतो. बालकाचा मेंदू जे आहे ते शीघ्र गतीने या पर्टिक्युलर टाइम मध्ये काय होत असतं, ग्रोथ होत असतं. दॅट्स वाय बाल्य अवस्था योग्य उत्तर आहे, कारण या वयामध्ये काय होणार आहे, बोधात्मक म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात होत असतो, ठीक आहे. त्यामुळे या टाइम पिरियड मध्ये सर्वाधिक आपल्याला बाळांवर फोकस करण्याची आवश्यकता असते.
यानंतरचा प्रश्न आहे, बालकांचा विकास जर आपल्याला करायचा आहे तर त्यासाठी योग्य वातावरण कुठलं आहे? बघा, स्वच्छ आणि निरोगी वातावरण, बी आहे प्रदूषित वातावरण, सी गरम वातावरण, यापैकी कोणतंही नाही. आता मला एक सांगा, जर आपल्याला बाळाचं डेव्हलपमेंट करायचं आहे, ग्रोथ जर करायचं आहे, तर योग्य वातावरण असावं. गरम वातावरणामध्ये बालकांचा विकास होणार का? अजिबात नाही. प्रदूषित जर वातावरण असेल, प्रदूषित इन द सेन्स कौटुंबिक वातावरण म्हणा, पार्श्वभूमी म्हणा, है ना, किंवा कौटुंबिक वाद असेल, हिंसाचार असेल, तर अशा वेळी योग्यरित्या बाळाचा विकास होणार नाही. त्यामुळे हे 3 ऑप्शन अल्टिमेटली आपले कट होतात आणि योग्य आन्सर म्हणजे स्वच्छ आणि निरोगी वातावरण. आता होतंय काय, इथून एक महत्त्वाचा टॉपिक आपलं निर्माण होतो, तो म्हणजे बालविकासावर परिणाम करणारे घटक. आता बाळांच्या विकासावर जे आहे अनुवांशिकता देखील परिणाम करताना आपल्याला दिसून येतं. परिपक्व व अध्ययन हे सुद्धा म्हणजे शारीरिक आणि मानसिक परिपक्वता ही अध्ययनासाठी महत्त्वाची ठरते. देन वातावरण, या वातावरणामध्ये पूर्व वातावरण, यामध्ये आईचा आहार, भावनिक स्थिती यांचा देखील समावेशन होतो आणि जन्मोत्तर वातावरण, ठीक आहे, अशा दोनही भागांचे इथे समावेशन आपल्याला होताना दिसून येतं. त्यामुळे योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन क्रमांक ए. यानंतरचा प्रश्न आहे, बालकांच्या वर्तणुकीवर कोणता घटक परिणाम करतं? सो बालकांच्या वर्तणुकीवर जो घटक परिणाम करतात, तर वर्तणुकीविषयी विचारलेला आहे. ए वातावरण, अनुवंशिकता, आहार आणि वरीलपैकी 1 आणि 2. सो लक्षात घ्या मित्रांनो, बालकांचं जे परिणाम करणारे घटक आहे त्यामध्ये अनुवांशिकता, परिपक्व अध्ययन, वातावरण, जन्मपूर्व वातावरण असू द्या, जन्मानंतरचा वातावरण, पण इथे वर्तणुकींवर विचारलं असल्यामुळे आपलं उत्तर जे राहील वातावरण आणि अनुवांशिकता राहील. कारण वर्तणुकीवर कोणते पर्टिक्युलर घटक आहे जे परिणाम करीत आहे, त्यामुळे आपलं योग्य आन्सर जे आहे ते ए अँड बी आहे. ओके, चलो नेक्स्ट प्रश्नांकडे आपण वळूया. कोणते पर्यावरण बालकांच्या विकासाला पोषक असते? ए घरगुती वातावरण, बी शाळेचे वातावरण, सी समाजाचं वातावरण, की सर्वच प्रकारचं जे आपण 3 ऑप्शन बघितलेले आहे ते योग्य आहे. आता लक्षात घ्या, बालकांच्या विकासाला घरगुती वातावरण, शाळेचं वातावरण आणि सामाजिक वातावरण हे 3ही घटक पोषक ठरतात. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. समोरचा प्रश्न आहे, योग्य आहार बालकांच्या कोणत्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो? आता इथे डायरेक्ट कशावर विचारलेला आहे? आपल्या आहारांवर, ठीक आहे. ए शारीरिक विकास होणार योग्य आहार असेल तर, बी मानसिक विकास होणार, सी भावनिक विकास होणार, की सर्वच होणार. आता आहार बघा, व्यक्तींचं सुयोग्य वाढ व विकास होण्यासाठी पोषक आहार असणं आवश्यक आहे. ना, ज्या अन्न पदार्थातून जीवनसत्वे, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ म्हणा, प्रथिने म्हणा, मेद हे घटक योग्य प्रमाणात मिळतात, त्याला पोषक अन्न आपण म्हणतो. आणि अयोग्य पोषण जर असेल, म्हणजे आहार डाएट आपलं व्यवस्थित नसेल, तर त्यामुळे काय होऊ शकतं? बालकांमध्ये कुपोषण येऊ शकतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर वरीलपैकी सर्व आहे. कारण डाएट जर आपली योग्य आहे तर आपलं फिजिकल, देन इमोशनल आणि आपलं मानसिक जे आहे सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट सुद्धा आपल्याला होताना दिसून येतं. या समोरचा प्रश्न आहे, बालकांच्या शिक्षणावर कोणता घटक प्रभाव टाकतो? आता शिक्षणावर विचारलेला आहे. कशावर बघा तुम्ही, इथे जे विचारत आहे ते आपल्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. कारण बाल विकासावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये अनेक घटकांचं समावेशन होतं. पण इथे शिक्षणावर कुठलं घटक परिणाम करेल? ए अनुवांशिकता, बी आहार, सी वातावरण आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर वातावरण हे शिक्षणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. कारण बालकांचं वाढ विकासाबाबत 2 प्रकार, एक वातावरणाचा आपण जन्मपूर्व वातावरण बघतो, ज्यामध्ये आईचा आहार, त्यांचं आरोग्य, भावनिक आईची स्थिती, त्यांना आजार, ठीक आहे, औषधे यावर प्रभाव टाकतात. कोणत्याही घटकात जर बदल झालेलं तर याचं विपरीत परिणाम जे आहे अर्भकाचं वाढ आणि विकासांवर आपल्याला दिसून येईल. या व्यतिरिक्त जन्मानंतरचं जे वातावरण आपण बघतो,
आहे ना? हां, म्हणजे कुटुंबातील व्यक्ती, त्यांचं राहणीमान, त्यांचं भाषा, आर्थिक दर्जा, आहार, भावनिक विकास हे देखील घटक परिणाम करतातच. शाळा असू द्या, शिक्षक असू द्या, मित्र असू द्या, सांस्कृतिक नैतिक मूल्य सुद्धा बालकांच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे बालकांच्या शिक्षणावर वातावरण सगळ्यात जास्त प्रभाव टाकीत असतात. अनुवांशिकतेच्या समोरचा प्रश्न आपण घेऊया मित्रांनो. अनुवांशिकतेच्या परिणाम स्वरूप कोणते गुणधर्म बालकात येतात? ए शारीरिक गुणधर्म, बी मानसिक गुणधर्म, सी अनुवांशिक गुणधर्म की सर्व? पर्याय इथे बरोबर आहे. तर बघा, अनुवांशिकतेचे परिणाम स्वरूप आपण काय बघतो, बालकांमध्ये जे आहे शारीरिक, मानसिक आणि अनुवांशिक तीनही योग्य इथे उत्तर दिसून येतं. वातावरणात बालकांच्या विकासावर परिणाम करतं. काय? शारीरिक विकास, शारीरिक विकासावर परिणाम होणार, मानसिक विकासावर, बालकांच्या वर्तणूक म्हणजे बिहेवियरवर की वरीलपैकी सर्व? ऑब्विसली गोष्ट आहे की वातावरण जे आहे बालकांचं शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीवर देखील परिणाम करणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 इथे योग्य आहे. समोरचा आपण प्रश्न घेणार आहोत. बालकांच्या आहारात कोणत्या घटकांचं समावेशन असावं? ए प्रथिने, बी जीवनसत्वे, सी खनिजे की सर्वच यांचं समावेशन आपल्याला असायला हवं? तर ऑब्विसली प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे यांचं देखील आपल्या आहारामध्ये समावेशन असणं खूप आवश्यक आहे. जर नसेल तर कुपोषण आपल्याला होताना दिसून येईल. आता इथे प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथीतून कोणता स्त्राव निघत असतो किंवा स्त्रवतो? ठीक आहे, सप्रेरसे इथे विचारलेला आहे आणि त्यांचं ग्रंथी आपल्याला ओळखायचं आहे. ए आहे थायरॉक्सिन, बी आहे पॅरा थायरॉक्सिन, देन सी आहे इन्सुलिन आणि फोर्थ आहे एंड्रोनलिन. सो ऑब्विसली मित्रांनो इथे थोडा आपल्याला ग्रंथी माहीत असावं आणि ग्रंथीचे सप्रेरक जे आहे सप्रेरक सुद्धा आपल्याला माहीत असावं. जसं थार ऑक्सिन जर आपण बघितलं तर हे कंठस्थ ग्रंथीतून स्त्रावते. देन पॅराथॉरा ऑक्साईन जे आहे रॉक्साईन जे आहे ते उपकंठस्थ. देन इन्सुलिन ही स्वादुपिंड आणि अँड्रोनलिन हे ब्रुकस्थ. तर इथे जो प्रश्न विचारलेला आहे ते कंठस्थचा आहे. तर कंठस्थसाठी योग्य उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 1 आहे ना, थायरॉक्सिन. समोरचा आहे, गळ्यामध्ये स्वर यंत्रणेच्या दोनही बाजूला कोणत्या ग्रंथी असतात? आता गळ्यात काय असेल? ए कंठस्थ ग्रंथी, बी स्वादुपिंड, सी ब्रुकस्थ ग्रंथी की फोर्थ मस्तिष्क ग्रंथी? आता गळ्यामध्ये स्वर यंत्रणेच्या बाजूला जे असतं ते असते कंठस्थ ग्रंथी. बाल उद्यान पद्धतींवर आधारित विचारलेला आहे. बाल उद्यान पद्धती जे आहे या संबंधित कोणतं ऑप्शन जे आहे असत्य आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावं लागतं. ऑप्शन बी आहे साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकविणे अयोग्य आहे. सी आहे स्वयं शिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही आणि डी आहे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळतं. सर्वप्रथम मित्रांनो, बाल उद्यान पद्धती काय आहे? तर याला किंडर गार्डन मेथड सुद्धा आपण म्हणतो. सर्वसाधारणपणे ही 3 ते 5 वर्षापर्यंत आपल्याला दिसून येते जी मुलं आहे अशा मुलांसाठी शाळेचं वातावरण म्हणजे याला बाल मंदिर सुद्धा आपण म्हणतो. ही पद्धत जी आहे फोबेल यांनी दिलेली आपल्याला दिसून येतं. कधी कधी प्रश्नही आपल्याला महा टीईटी किंवा सीटेट एक्झामिनेशन मध्ये येतं की फोबेल कुठले शास्त्रज्ञ आहे? तर लक्षात घ्या हे जर्मन शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे, आणि यांना बाल किंवा किंडर गार्डन किंवा बाल उद्यान पद्धत जी आहे त्याचं प्रवर्तक देखील आपण म्हणतो. बाल उद्यान पद्धतीमध्ये काय होतं, जे कलागुण आहे जसं गाणी म्हणणं, खेळ आणि खेळाच्या माध्यमातून शिकवण्याला, कामे करण्याला यामध्ये प्राधान्य दिलं जातं. सो यातून होणार काय, बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे आणि जे शिक्षक असतात या पद्धती अंतर्गत जुळलेले ते प्रेमळ असतात. म्हणजे विद्यार्थ्यांशी खूप व्यवस्थितरित्या यामध्ये आपल्याला संवाद होताना दिसून येतं. त्यामुळे या 4 ऑप्शनामधून म्हणू शकतो आपण की मुलांना खूप स्वातंत्र्य या पद्धतीमध्ये मिळतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 जे आहे इथे योग्य उत्तर आहे. समोरचा प्रश्न आहे, बाल उद्यान पद्धती
आणि मॉन्टेसरी पद्धती यामधील फरक काय आहे? ठीक आहे, इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए आहे बाल उद्यान पद्धतीत ज्ञान इंद्रिये शिक्षणावर भर दिला जातो. ऑप्शन बी आहे मॉन्टेसरी पद्धतीत 21-2 बाल उद्यान मॉन्टेसरी पद्धतीत 2 ते 6 वयोगटातील शिक्षणाचा दृष्टिकोन महत्वाचा आहे. 3 आहे बाल उद्यान पद्धतीत शैक्षणिक साधनांवर भर असतो. आणि डी आहे मॉन्टेसरी पद्धतीत वैयक्तिक शिक्षण व कृतींवर भर दिला जातो. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण मॉन्टेसरी पद्धती म्हणजे काय, तर मॉन्टेसरी शिक्षण पद्धती जी आहे, मारिया मॉन्टेसरी यांनी या पद्धतीचा पाया घातलेला आहे. त्यामुळे शाळेच्या वर्गातील नियोजनपूर्ण वातावरण, वर्गातील टापटीप म्हणजे स्वच्छता, एन्व्हायरमेंट, ठीक आहे, वर्गातील जे फर्निचर असतं यांचं लहान लहान जे गोष्टी आहेत ते विचारात घेतलं जातं, त्यांना ओळखलं जातं. वर्गामध्ये मुलांना जे आहे भरपूर स्वातंत्र्य असतं त्यांच्या ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी. यामध्ये पर्सनल आपण म्हणू शकतो इंटरॅक्शन असतं, पर्सनल जे ऍक्शन असतं, कृती असतं, त्यांवर जास्त फोकस केलेला असतो. त्यामुळे येथे योग्य उत्तर काय असणार आहे आपलं, बाल उद्यान आणि मॉन्टेसरी पद्धतीमधील जे फरक आहे ते म्हणजे मॉन्टेसरी पद्धतीमध्ये शैक्षणिक वैयक्तिक शिक्षण आणि कृतींवर जे आहे मित्रांनो सर्वाधिक भर दिलेला आपल्याला दिसून येतं. समोरचा प्रश्न आपण घेऊया. ऑब्विसली आजचा पर्टिक्युलर सेशन जो आहे ते चाइल्ड सायकोलॉजीवर आधारित आहे, बाल मानसशास्त्रावर हा आधारित आहे. तर बाल मानसशास्त्र म्हणजे काय, तर ए मुलांच्या शारीरिक वाढींचा अभ्यास म्हणजे बाल मानसशास्त्र. बी आहे मुलांच्या मानसिक वाढीचा अभ्यास म्हणजे बाल मानसशास्त्र. ऑप्शन सी आहे मुलांच्या शैक्षणिक विकासांचा अभ्यास म्हणजे बाल मानसशास्त्र. की ऑप्शन 4 मुलांच्या सामाजिक विकासांचा अभ्यास म्हणजे बाल मानसशास्त्र. तर मित्रांनो, बाल मानसशास्त्र म्हणजे काय, तर याला आपण चाइल्ड सायकोलॉजी म्हणतो. ही मानसशास्त्राची, कशाची, सायकोलॉजीची म्हणजे मानसशास्त्राची बाल मानसशास्त्र एक शाखा आहे. यामध्ये कशाचा अभ्यास होतो, तर कधीही आपण लक्षात घ्यायला हवं की बाल मानसशास्त्र मध्ये मुलांचं जे वर्तन आहे, मुलांची मानसिकता जी आहे किंवा मुलांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट जे आहे, विकास जे आहे, आपण मुलांचं म्हणत आहोत, ठीक आहे, बाळांचं आपण म्हणत आहोत, ठीक आहे. तर मुलांचं इथे जे विकास आहे याचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये होतो ते शास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र. याचा अर्थ मुलांचं वर्तन झालं, त्यांचं मानसिक विकासांचा अभ्यास आपण कुठे करणार आहोत, बाल मानसशास्त्रामध्ये करणार आहोत, ठीक आहे. तर बाल मानसशास्त्र म्हणजे काय, बाल्यकालापासून तर जन्मापासून तर किशोरावयापर्यंत हा जो पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे याचा अभ्यास आपण कुठे करतो, तर बाल मानसशास्त्रांमध्ये करतो. त्यामुळे योग्य उत्तर काय आहे, ऑप्शन क्रमांक बी मुलांच्या मानसिक वाढींचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये होतं ते शास्त्र म्हणजे बाल मानसशास्त्र होय. समोरचा प्रश्न घेऊया. कोणत्या वयात मुलांचं विचार करण्याचं कौशल्य विकसित होतं? आता इथे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. 0 ते 2 वर्ष, ऑप्शन बी आहे 12 ते 4 वर्ष, ऑप्शन सी आहे 4 ते 6 वर्ष आणि ऑप्शन 4 आहे 6 ते 8 वर्ष. सो मुलांचं जे विचार कौशल्य आहे 4 ते 6 वर्षामध्ये कौशल्य वाढत असतं, विकसित होत असतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य आहे. यानंतरचा प्रश्न आहे बाल मानसशास्त्रांचा प्राथमिक हेतू काय आहे? तर बघा, ऑप्शन ए मुलांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास, बी भावनिक विकासांचा अभ्यास बाल मानसशास्त्रात होतो, की ऑप्शन सी बघा मुलांच्या शारीरिक विकासांचा अभ्यास, ऑप्शन 4 काय आहे मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास. इथे बघा मित्रांनो, बाल मानसशास्त्रामध्ये आपण काय अभ्यास केलेला आहे यापूर्वी, तर बाल मानसशास्त्र ही गर्भधारणेपासून पौगंड अवस्थेपर्यंत बालकांचा वाढ आणि विकासांचा अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा
म्हणजे बालमानसशास्त्र आपण आता समजून घेतलेलं आहे. तर बालकांच्या जन्मानंतरचे पहिले जे 5 वर्ष आहे यामध्ये बालकांचा विकास खूप महत्त्वाचा ठरतो. कारण ऑब्व्हियसली गोष्ट आहे की मेंदूचा जे विकास आहे 80% मेंदूचा जो विकास आहे तो या टाइम पिरियड मध्ये होत असतो. त्यामुळे बालकांमध्ये म्हणजे हा जो वय आहे जन्मापासून तर 5 वर्षांचं यामध्ये पालकांचे प्रेम पॅरेंट्सचं आपल्याला प्रेम लागत असतं, जिव्हाळा लागत असतं. लहान बाळांना आपण कधी ऑब्झर्व केलं आहे, त्यांना जर आपण प्रेमाने घेतलं तर नक्कीच ते आपल्याकडे राहतात, बरोबर. जिव्हाळा आपुलकी सारखे म्हणजे भावनिक सुरक्षिततेचा काळ हा आपण मानला जातो. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय असेल, बालमानसशास्त्राचा प्राथमिक हेतू काय आहे, भावनिक विकास. मुलांचा भावनिक विकास जे आहे बालमानसशास्त्राचा प्रथम हेतू आहे, प्राथमिक हेतू आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी जे आहे मित्रांनो इथे योग्य आहे. या समोरचा प्रश्न आता आज पूर्णतः प्रश्न आपल्याला चाइल्ड सायकोलॉजी रिलेटेड म्हणजे दुसरा एक महत्त्वाचा टॉपिक देखील आपण आज कव्हर करीत आहोत. ठीक आहे. तर बालमानसशास्त्रामध्ये स्व म्हणजे काय, 4 ऑप्शन आहे. स्व, ठीक आहे. ए मध्ये बघा मुलांच्या सामाजिक कौशल्यांचा अभ्यास. बी मध्ये बघा मुलांच्या आत्मसमर्पणांचा अभ्यास. कशाचा? आत्मसमर्पणांचा अभ्यास. सी बघा मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे. आणि फोर्थ ऑप्शन आहे मुलांच्या शारीरिक स्वास्थ्यांचा अभ्यास. बघा बालमानसशास्त्र हे काय आहे, बाळांचा अभ्यास करणारं आहे. ठीक आहे. म्हणजे बाळांचं विकास, त्यांचं वाढ, ठीक आहे, यांचं सविस्तररित्या जाणून घेत असतो आपण. प्रत्येक बाळ हा एक दुसऱ्यांपासून भिन्न असतो, बरोबर आहे. त्यामध्ये प्रत्येक बाळांमध्ये काहीतरी सुप्त गुणांचा आपल्याला विकास होताना दिसून येतं आणि हे विकास होण्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे देखील तितकंच महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतं है ना. त्यामुळे स्व म्हणजे काय, तर बालमानसशास्त्रामध्ये स्व जे आहे ते स्वतःच्या मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे याच्याशी हे संबंधित आहे. त्यामुळे स्व म्हणजे बालमानसशास्त्रामध्ये स्व म्हणजे काय, मुलांच्या स्वतःच्या भावना ओळखणे. ओके. नेक्स्ट, बालकांच्या बौद्धिक विकासांचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो, बौद्धिक विकास म्हटलेला आहे. ठीक आहे. हा बौद्धिक विकासाचा अभ्यास. ए जीवशास्त्र, बी समाजशास्त्र, सी मानसशास्त्र की फोर्थ अर्थशास्त्र. आता मित्रांनो आज आपण काय अभ्यास करीत आहोत, हा बाल मानसशास्त्र म्हणजे चाइल्ड सायकोलॉजीचा आपण अभ्यास करत आहोत. आणि बाळाचा जेव्हा बौद्धिक विकास आपण बघितलेला आहे की पर्टिक्युलर 0 ते 5 वर्षाच्या टाइम पिरियड मध्ये जे आहे जन्मानंतरचे 5 वर्षापर्यंत हा विकासाचा टाइम पिरियड आहे. कारण या पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये बाळाचा जे मेंदू आहे त्याचा विकास होत असतो. ठीक आहे. तर बौद्धिक विकासाचा अभ्यास आपण कुठे करतो, तर मानसशास्त्रामध्ये आपण याचा अभ्यास करतो. त्यामुळे मित्रांनो आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. बालमानसशास्त्र या शाखेचा अभ्यास कोणत्या वयातील मुलांसाठी केला जातो. आता मला सांगा, आपण चाइल्ड सायकोलॉजीचा अभ्यास करत आहोत. मानसशास्त्राची एक महत्त्वाची शाखा म्हणजेच बालमानसशास्त्र आहे, बरोबर आहे. यामध्ये बालकांचं वर्तन, बालकांचं शारीरिक मानसिक विकासांचं शास्त्रशुद्ध अभ्यास आपण या पर्टिक्युलर पार्ट मध्ये करीत असतो. तर यामध्ये म्हटलेलं आहे की वयातील म्हणजे पर्टिक्युलर बालमानसशास्त्र यामध्ये कोणत्या वयातील, ठीक आहे, हे नवजात बालक आहे, बालवयीन मुलं आहे, किशोरवयीन मुलं आहे की प्रौढ ही मुलं आहे ज्यांचा आपण अभ्यास करतो. तर लक्षात घ्या बालकांचं जन्मपूर्व म्हणजे गर्भावस्थेपासून आपण अभ्यास करीत असतो, जन्मपूर्व पासून तर पोगांडा अवस्था. पोगांडा अवस्था म्हणजे कोणती अवस्था, तर पोगांडा अवस्था म्हणजे आपलं किशोरवयीन इथपर्यंतचा अभ्यास आपण ज्या शास्त्रामध्ये करीत असतो ते म्हणजे बाल मानसशास्त्र. ठीक आहे. म्हणजे बालपणीचाच आपण इथे अभ्यास करीत असतो. बालपणच या पर्टिक्युलर पूर्ण जे जन्मपूर्ण अवस्था आहे आणि त्यापासून किशोरवयीन हे बालपणामध्येच मोडलं जातं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक इथे बी योग्य आहे. या समोरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. बालमानसशास्त्र या शाखेचा मुख्य उद्देश काय आहे, उद्दिष्ट विचारलेलं आहे बालमानसशास्त्रांचं. ए बघा मुलांचं मानसिक स्वास्थ्य, बी मुलांचं शारीरिक स्वास्थ्य, सी मुलांचं शैक्षणिक स्वास्थ्य की मुलांचं सामाजिक स्वास्थ्य. तर मित्रांनो मुलांचं मानसिक स्वास्थ्य जे आहे त्याचा आपण
अभ्यास जे आहे पर्टिक्युलर बाल मानसशास्त्रांचं अभ्यासाचं मुख्य धैर्य आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. मेंटल मानसिक आरोग्य निकोप ठेवणे हे बाल मानसशास्त्राचं उद्दिष्ट आहे. क्वेश्चन आहे, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्रांचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला? यासाठी बघा आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे. ए विल्यम वूड, बी चार्ल्स डार्विन, सी जे.बी. वॉटसन आणि चौथा आहे लाइट मॉर्गन. सो मित्रांनो, योग्य उत्तर आहे विल्यम वूड. यांनी आपल्याला पर्टिक्युलर विशेष भर दिलेला आहे की वेदना, भावना, कल्पना जी आहे त्यावर विशेष त्यांनी विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या या घटकांवर जे आहे त्यांनी भर दिलेलं दिसून येतं. यानंतरचं व्याख्यावर आधारित प्रश्न आहे की मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असं कोणी म्हटलेलं आहे? ए वॉटसन, बी थॉर्नडाईक, सी आहे विल्हेम कुंडट आणि फोर्थ आहे मॅकडोगाल. सो याचं योग्य उत्तर आहे वॉटसन. वॉटसन यांनी आपल्याला व्याख्या दिलेली आहे, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात. नेक्स्ट आहे, आत्मासंबंधित चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र असं कोण व्याख्या केलेलं? ए आहे वॉटसन, बी आहे एरिस्टॉटल, सी थॉर्नडाईक आणि ऑप्शन 4 आहे विल्यम वूड. सो योग्य उत्तर आहे एरिस्टॉटल. एरिस्टॉटल यांनी व्याख्या केलेली आहे, आत्म्यासंबंधित चर्चा करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. यानंतरचा प्रश्न आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ए एरिस्टॉटल, बी सिगमंड फ्राइड, सी आहे मॅकडुगल आणि 4 आहे मन. सो इथे योग्य उत्तर आहे मित्रांनो मॅकडुगल. मॅकडुगल यांची व्याख्या आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे खालीलपैकी कोणाचे मत आहे? ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे क्रो व क्रो, बी आहे मॅकडुगल, सी आहे वुडवर्थ आणि 4th आहे फ्राइड महोदय. तर बघा इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे, मानसशास्त्र हे बोधात्मक आणि अवबोधात्मक जाणीव करणारे अभ्यास करणारे शास्त्र आहे असं फ्राइड यांचं मत आहे. त्यामुळे योग्य उत्तर आहे ऑप्शन 4. समोरचा प्रश्न आहे, दी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणाचा आहे? ए एरिस्टॉटल, बी प्लेटो, सी मॅकडुगल आणि 4th आहे वॉटसन. तर योग्य उत्तर आहे एरिस्टॉटल यांचा ग्रंथ आहे दी ॲनिमा म्हणून. या समोरचा प्रश्न आहे, व्यक्तिभिन्नते संदर्भांचा विचार मांडणारा रिपब्लिक नावाचा ग्रंथ कोणाचा आहे किंवा कोणी हा ग्रंथ लिहिला? ऑप्शन ए एरिस्टॉटल, ऑप्शन बी विल्यम वूड, ऑप्शन सी प्लेटो आणि ऑप्शन 4 आहे थॉर्नडाईक. सो प्लेटो यांचा ग्रंथ आहे रिपब्लिक म्हणून. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या व्यक्ती भिन्नते संदर्भात त्यांचं विचार जे आहे प्लेटो महोदय यांनी रिपब्लिक ग्रंथात मांडलेला आहे. त्यानंतर आहे BSOR असे वर्तन संबंधी सूत्र पुढीलपैकी कोणी सांगितले? आता बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे. ऑप्शन ए मध्ये आहे पहा, हे वर्तन संबंधित जे बिहेवियर आहे ना, हा बिहेवियर झालं आपलं, स्टिम्युलन्स झालं, उत्पीक ज्याला आपण म्हणतो, जीव झालं, ऑर्गॅनिझम झालं, देन रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. ठीक आहे, सो हा सूत्र कोणी दिलेला आहे? तर वुडवर्थ यांनी हा सूत्र दिलेला आपल्याला दिसून येतं. देन नेक्स्ट आहे, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनांचं शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली? ए मॉर्गन, बी किंग, सी रॉबिन्स आणि 4th आहे यापैकी सर्व. तर लक्षात घ्या, मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनांचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी केलेली आहे. नेक्स्ट आहे, खालीलपैकी कोणाला आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानतात? ए विल्यम जोन्स, बी वुडवर्थ, सी वॉटसन आणि 4th आहे विल्यम वूड. सो इथे योग्य उत्तर आहे विल्यम जोन्स यांना आधुनिक मानसशास्त्राचा जनक मानतात, त्यामुळे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे, पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञे मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला? ए आहे थॉर्नडाईक, बी आहे सिगमंड फ्राइड,
तीन आहे जॉन बी वॉटसन आणि चार आहे विलियम जेम्स. सो मानसशास्त्रांचं मनोविश्लेषणवाद सिद्धांत कोणी मांडलेला आहे तर सिग्मंड फ्राइड यांनी मांडलेला आहे. त्यामुळे ऑप्शन बी इथे योग्य आहे. समोरचा प्रश्न आहे अमेरिकन मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे व कार्यवादाचा विचार प्रवाह उगम करणारे शास्त्रज्ञ कोण होते तर ऑप्शन ए सिग्मंड फ्राइड, ऑप्शन बी विलियम जेम्स, ऑप्शन 3 आहे इथे विलियम वूड की ऑप्शन 4 वॉटसन. सो इथे लक्षात घ्या अमेरिकन मानसशास्त्रांचे जनक विलियम जेम्स म्हणून ओळखलं जातं आणि कार्यवादाचा विचार प्रवाह या शास्त्रज्ञांनी जे आहे ते दिलेलं दिसून येतं. समोरचा आहे कार्ल रोजर्स यांनी मांडलेला विचार कोणता, विचार प्रवाह कोणता दिला आहे यांनी ए वर्तनवाद, बी रचनावाद, सी कार्यवाद आणि चौथा आहे मानवतावाद. सो कार्ल रोजर्स यांनी जो विचार प्रवाह दिले आहे ते म्हणजे मानवतावाद आहे. यानंतर आहे 1879 मध्ये जर्मनीत पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा लिप्झिग कोणी सुरू केली. ए विलियम वूड, बी विलियम जोन्स, सी जे.बी. वॉटसन आणि चौथा आहे वुडवर्थ. सो ऑब्विसली हे कोणी केले आहे विलियम वूड यांनी केलेला आहे. त्यामुळे योग्य उत्तर ए आहे. प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते कोण. ए विलियम वूड, बी विलियम जोन्स, सी जे.बी. वॉटसन की फोर्थ वुडवर्थ. सो प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक आहे विलियम वूड. समोर आहे मानवाच्या वर्तणुकींचा अभ्यास कोणत्या शाखेत होतो. ए समाजशास्त्र, बी मानसशास्त्र, सी जीवशास्त्र की फोर्थ भौतिकशास्त्र. तर मानसशास्त्रामध्ये मानवाच्या वर्तणुकीचा अभ्यास होतो. त्यामुळे ऑप्शन बी. क्वेश्चन आहे सर्व मुलांचा निरोगी शारीरिक विकास ही सर्व विकासाची पूर्व अट आहे. यासाठी कोणत्या मूलभूत गरजांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आता निरोगी शारीरिक विकासासाठी आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यायला हवं. अ पौष्टिक आहार, आ शारीरिक व्यायाम की ई मनोसामाजिक गरजा. तर याचं उत्तर आहे तीनही. आपल्याला डाएट व्यवस्थित असावं, आपण एक्सरसाइज करायला हवं आणि सोबतच मुलांचं जे निरोगी शारीरिक विकास आहे यासाठी सायकोसोशल नीड सुद्धा महत्वाचे आहे. समोरचा प्रश्न आहे शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरण्यासाठी कोणता टप्पा सर्वात योग्य आहे. ए बालपण, बी प्रौढत्व, सी आहे बाल्यावस्था आणि 4 आहे किशोरावस्था. तर बघा शिक्षणाच्या वेगवेगळ्या पद्धती आपण बालपणीमध्ये वापरू शकतो. त्यामुळे ऑप्शन ए. समोरचा प्रश्न आहे या अवस्थेत म्हणजे 4 ऑप्शन दिलेला आहे. बाल्यावस्था, पौगंडावस्था, बालपणानंतरचा काळ म्हणजे पोस्ट चाइल्डहुड पिरियड आणि प्रौढत्व. म्हणजे या अवस्थांपैकी मुलांच्या नवनवीन शोध लावण्याची, फिरण्याची प्रवृत्ती खूप वाढते. कधी वाढते? बालपण नंतरचा काळ जो आहे त्यामध्ये वाढतं. यानंतरचा प्रश्न आहे अर्थपूर्ण शिक्षणाची प्रक्रिया विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर सुरू होतं. म्हणजे मिनिंगफुल लर्निंग आपलं कोणत्या स्टेजमध्ये डेव्हलपमेंट होत असतं. ऑप्शन ए आहे पौगंडावस्था, बी आहे प्रौढत्वापासून, सी आहे लहानपणापासून की ऑप्शन 4 लहानपणापासून. सो ऑब्व्हियसली इन्फन्सी पासून, ठीक आहे, शैशवा अवस्था ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, त्यापासूनच अर्थपूर्ण शिकण्याची टाइम पिरियड जी आहे ती सुरू होऊन जातं. या समोरचा प्रश्न आहे मित्रांनो मानवी विकासाच्या कोणत्या टप्प्यांवर मुलांच्या शिक्षणाचा वेग सर्वाधिक असतो. अ बालपण, ब प्रौढत्व, सी बाल्यावस्था आणि 4 पौगंडावस्था. तर याचं योग्य उत्तर आहे सर्वाधिक. म्हणजे मुलांचं शिकण्याचा जो वेग आहे तो बाल्यावस्थामध्ये सर्वाधिक आपल्याला दिसून येतो. समोरचा प्रश्न आहे बालविकासाची तत्वे समजून घेतल्यास शिक्षकाला मदत होते. म्हणजे ॲज अ टीचर जर आपण जे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रिन्सिपल्स आहे ते जर आपण समजून घेतले त्याचा फायदा काय होतो. ए शिकणाऱ्यांची आर्थिक पार्श्वभूमी ठरवताना, ब आहे औचित्य प्रस्थापित करण्यासाठी आणि शिकणाऱ्यांनी का शिकवावे हे जाणण्यासाठी मदत करतं. सी आहे विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलींचं प्रभावीपणे संबोधित करणे आणि 4 आहे विद्यार्थ्यांच्या सामाजिक स्तर ठरविताना. सो ऑब्व्हियसली मित्रांनो यासाठी मदत म्हणजे विद्यार्थ्यांचं जे विविध शैली आहे त्याला प्रभावित किंवा संबोधित करण्यासाठी म्हणा किंवा
जे काही विद्यार्थ्यांमध्ये नाविन्य आहे, ठीक आहे, त्यांना ओळखण्यासाठी खूप मदतपूर्ण ठरत असतं. समोरचं आहे संकल्पनांचं पद्धतशीर सादरीकरण विकासाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वांशी संबंधित असू शकतं? ए. वाढीमुळे वाढ होतं. बी आहे विकासाची वाटचाल विषमतेकडून स्वायत्ततेकडे होतं. सी आहे विद्यार्थ्यांचा विकास वेगवेगळ्या दराने होतो आणि 4 आहे विकास तुलनेने हळूहळू होतो. तर याचं योग्य उत्तर आहे विकास तुलनेने हळूहळू होतो. समोरचा प्रश्न आहे शैक्षणिक मानसशास्त्र हे एक शास्त्र आहे. कशाचं? मानवी वर्तनांचं. बी. मानवी तत्वांचं. सी. शैक्षणिक सिद्धांतांचं की ऑप्शन 4 मानवांचे वैयक्तिक वैविध्य. सो आपण मानसशास्त्रामध्ये मानवी वर्तनांचा अभ्यास करतो. ह्युमनचं बिहेवियर जे आहे या संबंधित अभ्यास करतो. त्यामुळे योग्य उत्तर ए आहे. या समोरचा प्रश्न आहे बालमानसशास्त्रांचा अभ्यास केला जातो. ए. मुलांच्या जन्मापासून बालपणपर्यंत. बी आहे जन्मपूर्व गर्भधारणेपासून तर पोगांडा अवस्थेपर्यंत. सी आहे मुलांच्या जन्मापासून प्रौढत्वापर्यंत की ऑप्शन 4 मुलांच्या जन्मापासून ते तारुण्यापर्यंत. याचं योग्य उत्तर आहे जन्मपूर्व, म्हणजे जेव्हा गर्भामध्ये बाळ असतं तेव्हापासून आपलं लर्निंग जे आहे ते सुरू होऊन जात असतं तर पोगांडा अवस्थेपर्यंत. सो बालमानसशास्त्रामध्ये आपण जन्मपूर्व अवस्था प्रीनेटल जे आहे त्या टाइम पिरियड पासून तर ॲडल्संट पर्यंतचा भाग अभ्यासतो. समोरचा आहे खालीलपैकी कशासाठी बालमानसशास्त्रांचा अभ्यास सर्वात आवश्यक आहे? अ. माध्यमिक शिक्षकांसाठी. बी. विद्यापीठ शिक्षकांसाठी. सी. प्राथमिक शिक्षकांसाठी की 4 वरील सर्व. आता बालमानसशास्त्रांचा अभ्यास तर ऑब्व्हियसली आहे की प्राथमिक शिक्षकांसाठी महत्त्वाचा आहे, कारण या लर्निंग टाइम पिरियडमध्ये खूप जास्त आपल्याला अंडरस्टँडिंगची आवश्यकता असतं. या समोरचा प्रश्न आहे मुलांच्या व्यक्तिमत्वांचं सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाला त्याच्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्यांच्या मित्रांविषयी त्याला किती नॉलेज आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, की त्याचं वर्गमित्र कोण आहे. ऑब्व्हियसली पर्टिक्युलर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास जर आपल्या शिक्षकाला माहीत करून घ्यायचा आहे तर त्याचं बिहेवियर आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. या समोरचा आहे मानवी विकास खालीलपैकी कशांवर अवलंबून आहे? त्यांच्या वाढींवर. बी आहे त्यांच्या पर्यावरणावर. सी आहे त्यांच्या बुद्धिमत्तेवर आणि चौथा आहे पर्यावरणातून त्यांची वाढ आणि परिपक्वता यावर. ऑब्व्हियसली याचे योग्य उत्तर आहे पर्यावरणातून त्याची वाढ आणि परिपक्वतेवर. या समोरचा प्रश्न आहे ज्यामुळे मूल आपल्या सतत बदलणाऱ्या वर्तनाशी नीट जुळवून घेऊ शकतं. तर आपल्याला म्हणजे असं कोणतं सिच्युएशन आहे किंवा सतत बदलणारं जे वातावरण आहे यापैकी कोणतं विकासाचं अवस्था आहे किंवा डेव्हलपमेंट आहे त्याशी विद्यार्थी जुळून घेणार. ए. संज्ञानात्मक विकास. बी. भाषिक. सी. शारीरिक की डी. भावनिक. ऑब्व्हियसली संज्ञानात्मक अँड कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट इथे आपले दिसून येते सगळ्यात योग्य उत्तर आहे. या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विकास लहान मुलांच्या मानसिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी सगळ्यात उपयुक्त आहे? ए. सामाजिक विकास. बी. शारीरिक विकास. सी. भावनिक विकास की भाषिक विकास. सो आपल्याला दिसून येतं लहान मुलांचं मानसिक आणि संज्ञानात्मक विकासासाठी शारीरिक विकास म्हणजे मानसिक विकास जसं महत्त्वाचं आहे, संज्ञानात्मक विकास जसं महत्त्वाचं आहे, तसं फिजिकल डेव्हलपमेंट देखील महत्त्वाचं ठरतं. या समोरचा प्रश्न आहे जेव्हा एखाद्या वस्तूसाठी, समस्येसाठी किंवा परिस्थितीसाठी वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याची क्षमता पोगांडा अवस्थेत प्रगल्भ होऊ लागतं तेव्हा या विकासाला म्हणतात? भाषिक विकास. बी. संज्ञानात्मक विकास. सी. सामाजिक विकास की 4 मानसशास्त्रीय विकास. ऑब्व्हियसली योग्य उत्तर आहे संज्ञानात्मक विकास. या समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मुलांच्या भावनिक विकासावर परिणाम करतो? अ. त्यांचा शारीरिक विकास. आ. त्यांचा सामाजिक विकास आणि ई आहे त्यांचा नैतिक विकास. तर याचं योग्य उत्तर आहे त्यांचं शारीरिक आणि नैतिक विकास हे मुलांच्या भावनिक विकासावर जे आहे परिणाम करेल. मस्तक ग्रंथीतून स्त्रावणाऱ्या स्त्रावांचं प्रमाण जर वाढलं तर त्यामुळे काय होईल? तर मस्तक ग्रंथी म्हणजे मेंदूच्या तळाशी जे आहे ते लागून असतं. तर यामुळे काय परिणाम होत असतो? ए. व्यक्तीची बुद्धी वाढते. बी. व्यक्तीच्या वर्तनांची अस्थिरता वाढते. सी. शरीराचं अवास्तव वाढ होतो आणि 4th आहे व्यक्तींची कामवासना वाढतं.
तर लक्षात घ्या की हे मस्तिष्क जे आहे ऑब्विसली हे कुठे असतं, मेंदूच्या तळाशी हे लागून असतं. यामुळे काय होत असतं, याचं कार्य आहे शरीराचं वाढ, यामुळे खुडत असतं. इतर ग्रंथींच्या कार्यांवर ही नियंत्रण ठेवते. शरीराचं परिपक्वता यावर याचं नियंत्रण असतं आणि वृक्कामधील पाण्याचं पुनर्शोषण देखील हे करते. आणि जर हे जास्त स्त्राव झालं तर यामुळे उंचीतील सामान्य वाढ आणि कमी स्त्राव झालं तर वाढ खुडते आणि लैंगिक अपरिपक्वता बुद्धिमत्तेवर देखील याचा परिणाम होत नाही. सो या अनुषंगाने जर आपण विचार केलेलं तर याचं योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं, शरीरातील अवास्तव वाढ होतो ना. जर स्त्राव वाढलं, कारण बघा कधीही लक्षात घ्या ग्रंथीचं नाव आपल्याला माहीत असावं, त्याचं कुठे मतलब कोणत्या स्थानमध्ये ते असतं, त्याचं सप्रेरक काय आहेत, त्यांचं कार्य, यामध्ये ग्रोथ झाली तर काय होतं आणि डिक्रीज झालं म्हणजे कमी झालं तर काय परिणाम होत असतं हे आपल्याला माहीत असावं. समोरचा प्रश्न आहे, वकस्त ग्रंथीतून पाझरणारे एड्रेनलिन या स्त्रावांचं प्रमाण जर कमी झाला तर काय परिणाम होणार, पुरुषत्व यामुळे दिसून येऊ शकतं. बी आहे स्वास्थ्य जाणवतं. सी आहे व्यक्ती अशक्त होणार. की चौथा ऑप्शन व्यक्ती स्थिर वृत्तीची दिसते. फर्स्ट ऑफ ऑल वृक्कस्थ ग्रंथी काय आहे हे समजून घ्या. तर हे मूत्रपिंडाच्या वरच्या बाजूला असतं. ठीक आहे. सेकंडली याचं कार्य काय आहे, लैंगिक परिपक्वतेमध्ये याचं महत्वाचं भूमिका असतं. खनिजाच्या प्रमाणावर हे नियंत्रण ठेवतं. या व्यतिरिक्त शरीराच्या प्रक्रियेकरिता हे तयार करीत असतं. यामुळे या अनुषंगाने व्यक्ती काय होईल, ऑब्विसली अशक्त होणार. जर याचं प्रमाण कमी झालं ना, एड्रेनलिनचं जर प्रमाण कमी झालं तर यामुळे व्यक्ती काय होईल, अशक्त होईल. समोरचा प्रश्न आहे की असं कोणतं स्त्राव आहे ज्यामुळे चैतन्य निर्माण होतं आणि व्यक्ती जो आहे अधिक प्रमाणात अति उत्साहपणा आपल्याला कोणत्या पर्टिक्युलर हार्मोन चेंजमुळे दिसून येतं. ए आहे कार्डेशियन, बी आहे एंड्रोलिन, सी आहे इन्सुलिन आणि फोर्थ आहे थायरॉक्सिन. सो मित्रांनो बघा, हे चारही आता कार्डेशियम ही गणितासंबंधित वापरली जाणारी एक संकल्पना आहे. त्यामुळे सर्वप्रथम एंड्रोफिन काय असतं, तर तणाव कमी करतं, मूडमध्ये सुधारणा करतं, आपल्याला आनंद उत्साह जे आहे म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो आपण अति उत्साहपणा जे आहे ते एंड्रोनिल चं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला येताना दिसून येतं. इन्सुलिन काय आहे, तर ऑब्विसली हे काय करतं, तर हे शुगर जे आहे ब्लड शुगर नियंत्रण ठेवण्यासाठी ऑब्विसली याचं कार्य आहे. रक्तप्रवाहातून ग्लुकोजच्या शरीराच्या पेशींमध्ये नेतं, जसं स्नायू आणि चरबी पेशींमध्ये नेण्याचं काम करतं. त्यामुळे ऊर्जा साठवण्यासाठी इन्सुलिनचा वापर होतो. थायरॉक्सिन जे आहे याचा उपयोग आपल्याला दिसून येतं की हे ग्रंथी जे आहे हार्मोन्स तयार करू शकत नाही. ठीक आहे. सो हे सामान्यतः चयापचयन, हृदय, मस्तिष्क, स्नायू आणि हाडांसाठी योग्य कामकाजाला मदत करीत असतं. सो या अनुषंगाने आपलं जे प्रश्न विचारलेला आहे ते काय आहे, शरीरामध्ये जे आहे व्यक्तीमध्ये जे आहे चैतन्य आणि अति उत्साह कशामुळे आपल्याला दिसून येतं, तर ऑब्विसली गोष्ट आहे एंड्रोलिनचं प्रमाण जेव्हा अधिक असतं त्यावेळी आपल्याला अति उत्साह मुलांचं वर्तन दिसून येतं. यानंतरचं आहे, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने अनुवंशासंबंधी संशोधन करून अनुवंशाचे नियम मांडलं. आता बघा हे खूप महत्वाचं इथून प्रश्न आपल्याला दिसून येतं, कारण अनुवांशिकता जी आहे गर्भधारणाच्या वेळी आई वडिलांकडून जी गुणवैशिष्ट्ये संक्रमित होत असतात त्याला आपण अनुवांशिकता म्हणतो. ठीक आहे. म्हणजे त्वचेचा रंग, केसांचा रंग, आपलं उंची, डोळे, बुद्धी, आरोग्य, स्वभाव हे गुणवैशिष्ट्यांवर जन्मपूर्व अवस्थेपासूनच आपल्याला प्रभाव दिसून येतं. तर या संबंधित जे नियम आहे ते कोणी मांडलेला आहे, ए गॅल्टन, बी ग्रेगर मेंडेल, सी आहे आरसी ट्रॉयॉन आणि फोर्थ आहे पियाचा. सो लक्षात घ्या मेंडेल महोदय यांनी काय केलं, वटाण्याच्या दाण्यांवर जे आहे अनुवांशिकता संबंधित सिद्धांत दिलेला आहे. त्यामुळे कधीही लक्षात घ्या अनुवांशिकता मेंडेल संबंधित आहे. नेक्स्ट आहे, कंठग्रंथीमधून थायरॉक्सिन हा स्त्राव जेव्हा जास्त प्रमाणात पाझरतो तेव्हा व्यक्तीमध्ये काय आपल्याला लक्षण दिसून येईल. आता थायरॉक्सिन याचं प्रमाण जर वाढलं समजा
ठीक आहे. तर त्यामुळे व्यक्तीला भूक लागणार नाही. बी आहे व्यक्ती अस्थिर होणार. ठीक आहे. सी आहे महत्वाकांक्षी व्यक्ती नसणार आणि फोर्थ आहे त्याला फक्त झोप येईल म्हणजे व्यक्ती झोपाळू असणार. तर याचं योग्य आता बघा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. व्यक्ती जी आहे ना अस्थिर होत असतं. काय होतं? अस्थिर होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी होण्यामागे स्त्रवणारा थायरॉक्साईन हा जो स्त्राव खालीलपैकी कोणत्या ग्रंथींमधून येतो? तर या चारही ग्रंथींचं कार्य आपण जाणून घेऊया. मस्तक ग्रंथी जी आहे ग्रोथ हार्मोन्स रिलेटेड आहे. वृकस्थ हे अँड्रोलिन रिलेटेड आहे आणि कंठ ग्रंथी जी आहे थायरॉक्सिन याशी संबंधित आपल्याला दिसून येतं. त्यामुळे कधीही तुम्हाला जेव्हा ग्रंथींचे नाव आपण बघत असतो, अभ्यास करीत असतो, ॲज वेल ॲज त्याचं जे संप्रेषक आहे ते सुद्धा माहीत असावं. ठीक आहे. जसं पीयूषिका ही वाढीचं संप्रेरक आहे, कंठस्थ हे थायरॉक्सिनचं आहे, देन उपकंठस्थ हे पॅथा थायरॉक्सिनचं आहे, वृकस्थ हे अँड्रेनलिनचं आहे. ठीक आहे. स्वादपिंडू हे आपल्याला इन्सुलिनचं दिसून येतं, रेतपिंडू हे टेट्रोस्टोनचं दिसून येतं. त्यामुळे मित्रांनो ग्रंथी आणि ग्रंथीचे संप्रेरक हे आपल्याला माहीत असावं. यापूर्वी देखील परीक्षेमध्ये या संदर्भात प्रश्न विचारलेले आहे. आता अनुवांशिकतेवर आपल्याला प्रश्न घ्यायचा आहे. अनुवांशिकतांचा अध्ययनावर परिणाम होतो. अनुवंशाचं अध्ययनावर परिणाम होतो या संबंधित विधाने दिलेली आहेत 4. बघा पहिलं आहे अध्यापनात विद्यार्थ्यांचं जन्मजात क्षमतांचं विचार आवश्यक आहे. म्हणजे काही गुण आपल्याला जन्मजात मिळालेले असतात. ठीक आहे. जसं रंग, त्वचेचा, डोळ्याचं, आपली बुद्धिमत्ता, आपले डोळे, रंगसूत्रांचं वंशानुगत जोड्या आपल्याला दिसून येतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. ठीक आहे. चला तर लक्षात घ्या बी आहे बालकांच्या विकासाची दिशा अनुवांशिकतेवरून ठरवता येतं. तिसरं आहे प्रत्येकाचं उपजत वृत्ती कल लक्षात घेऊन अध्यापन प्रक्रियेत नियोजन आपण करू शकतो. फोर्थ आहे बालकांमध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवांशिकतेच्या भिन्नतेमुळे असतं. तर मित्रांनो इथे चारही स्टेटमेंट आपले बरोबर आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट आहे कंठस्थ ग्रंथीमधून पाझरणाऱ्या अंतस्त्राव्यांचं जर प्रमाण कमी झालं तर त्यामुळे काय परिणाम होईल? ऑप्शन ए उंची वाढणार, बी बौद्धिक विकास खुडतं, सी वजन कमी होणार की फोर्थ शारीरिक वाढ चांगली होते. तर इथे लक्षात घ्या सर्वप्रथम कंठस्थ आपण बघतो की याचं संप्रेरक आहे थायरॉक्सिन. देन आपण याचा परिणाम काय बघतो चयापचयन क्रियेवर नियंत्रण, वाढीवर संतुलन ठेवणे. ठीक आहे. त्यामुळे याचं योग्य उत्तर काय होईल आपलं बौद्धिक विकास जे आहे ते खुडत असतं जर प्रमाण याचं कमी झालं. अनुवांशिकतेचा काय अर्थ आहे तर अनुवांशिकता जसं गर्भधारणाच्या वेळी आई वडिलांकडून जे गुणवैशिष्ट्ये संक्रमित होत असतात त्याला आपण अनुवांशिकता असं म्हणतो. तर या अनुषंगाने इथे 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे. वंशातून आलेले गुणधर्म, बी आहे आहाराचे गुणधर्म, सी शिक्षणाचे की वातावरणाचे गुणधर्म. ऑब्विसली हे वंशातून आलेले गुणधर्म आहे. प्रत्येक व्यक्तींमध्ये गुणसूत्रांच्या 23 जोडी आपल्याला पाहायला मिळतं. रंगसूत्राप्रमाणे वंशाणूच्या जोड्या असतात आणि वंशाणू अनुवांशिकतेचं कार्य करणारी यंत्रणा आहे. पालकांपासून प्राप्त होणाऱ्या गुणधर्मांचं संक्रमण करण्याचं काम वंशाणू करतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे बालकाच्या विकासासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे? योग्य आहार, पात्र अध्यापन, योग्य वातावरण की सर्वच आवश्यक आहे. तर बालकांचा विकास करायचा आहे तर सर्वच पर्याय इथे योग्य आहे. नेक्स्ट आहे अनुवांशिकतेच्या प्रभावात कोणत्या घटकांचं समावेशन होतो? आता अनुवांशिकतेवर कुटुंबाचा इतिहास, अनुवांशिक रोग, अनुवांशिक गुणधर्म की यापैकी सर्व. तर मित्रांनो अनुवांशिकतेवर सगळेच घटक मग कुटुंबाचं हिस्ट्री असू द्या किंवा आई वडिलांपासून येणारं एखादी आजार असू द्या किंवा गुणसूत्र धर्म असू द्या हे सगळेच परिणाम करीत असतात. त्यामुळे फोर्थ ऑप्शन इथे बरोबर आहे. समोरचा प्रश्न आहे बालकांच्या मानसिक विकासासाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे? ए शिक्षण, बी आहार, सी अनुवांशिकता की सर्व पर्याय. तर ऑब्विसली मित्रांनो सगळे पर्याय इथे बरोबर आहे. समोरचा आहे अनुवंशांच्या बालकांच्या वर्तनावर काय परिणाम होतो? अनुवांशिक गुणधर्म
आपल्याला येताना दिसून येतं वातावरणातील प्रभाव, शिक्षणाचा प्रभाव की वरीलपैकी सर्व. तर अणुवंश जे आहे यामुळे बालकांचं अनुवांशिक गुणधर्म यावर परिणाम वर्तनावर दिसून येतो. नेक्स्ट आहे बालकांचं आहारात कोणत्या घटकांचं समावेशन असतं? प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे की सर्व? आता मला सांगा, बालकाचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट जर आपल्याला करायचं आहे तर त्यांना प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे सगळंच आपल्याला मिळणं किंवा देणं आवश्यक आहे. त्यामुळे फोर्थ ऑप्शन आहे. तर